नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक बांधवांपर्यंत पाठवा, जेणेकरून तुम्हाला अनुदानाच्या संदर्भात, शिक्षक भरतीच्या संदर्भात आणि शिक्षण क्षेत्रातल्या विविध प्रश्नांच्या संदर्भात अपडेट तुम्हाला मिळेल. तर मी आज तुमच्याशी बांधवांनो हितगुज करण्यासाठी, तुमच्या मनातला काहूर थांबवण्यासाठी आपल्या शिक्षण विभागातील, आपल्या सर्व शिक्षक परिवारातील अत्यंत धडाडीचे आणि बेंबीच्या डेटापासून आपला प्रश्न मांडणारे प्राध्यापक भारत जामनिक सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. तरी आपण बसल्या बसल्या त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करावं असे मी तुम्हाला विनंती करतो. सर, तुमचं आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या तमाम 63,000 शिक्षकाच्या मनात एक प्रश्न आहे की यावर्षी आपल्या खात्यात पगार पडणार का? महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींनो, मी गरजवंत शिक्षक आहे, नेता नाही, मी नेहमीच सांगतोय. आणि सरांचं जे प्रश्न आहे की खात्यावर पगार पडणार का, याचं माझ्याकडे उत्तर एकच आहे की आम्ही ग्राउंडवर लेवलवर काम करणारा एक सामान्य शिक्षक आहे आणि तिथली परिस्थिती मी बघितलेली आहे. तर म्हणून सांगतोय की 1 जून 2024 पासून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या खात्यावर वाढीव टप्पा पडेल असं मी खात्रीशीर सांगू शकतो. बरं, आता दुसरा एक शिक्षकांच्या मनात प्रश्न असतो की सरकारचं शेवटचं अधिवेशन होतं, शेवटचा दिवस होता आणि आपले जे काही केसरकर साहेब आहे हे त्यांच्या भाषणातून विधिमंडळात त्यांनी असं सांगितलं आहे की ते असंही म्हणले की तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर समजू नका, परंतु मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेला आहे आणि 1 जून ते डिसेंबर यामधला जो काही फरक आहे या निशी आम्ही काय करतो, टप्पा अनुदान देतो. आता मला हे म्हणायचं आहे की जर अधिवेशन संपलंय, सरकारचा कार्यकाळ संपला आहे, मग जर यामध्ये जर GR निघाला नाही, कॅबिनेट बैठक झाली नाही, तर मग हे शिक्षकांच्या खात्यात पगार कसं ह्याच वर्षी पडेल? सर, कसं आहे की असे प्रश्न निर्माण होणं सामान्य शिक्षकांच्या मनामध्ये हे साहजिकच आहे. कारण की याच्या अगोदरची परिस्थिती बरेच वेळा अशी झालेली आहे की घोषणा झाल्या आणि काही मिळालेलं नाही आहे. त्याबद्दल माझं दुमत नाही आहे काहीच. आणि मला सुद्धा हा प्रश्न पडला होता, परंतु आपल्या राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत सर, ते अर्थमंत्री राहिलेले आहेत. चाणक्य बुद्धिमत्ता आहे आणि हा जो निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. आणि म्हणून या प्रश्नाला दुजोराच नाही आहे. पण तरी शंका कुशंका जरी असल्या तरी आपलं जे हेड आहे हे आपलं हेड ओपन आहे आणि आपल्याच काही पदाधिकाऱ्यांनी मला ते सांगितलेलं आहे. कधी कुठेतरी मी कमी पडत असेल, समजा आपलेच काही आहेत, मला त्या दिवशी दीपक कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करा. आणि म्हणून कसं होईल, काय होईल, मग आता पुरवण्या मागण्या निघून गेल्या, मग खात्यावर पगार पडेल का, तर हा विचार सोडून द्या. कारण की आपलं हेड ओपन आहे आणि आपल्याला उसने पैसे सुद्धा घेता येतात आणि सरकारनं ठरवलं तर सरकार काही करू शकते. आणि म्हणून डिसेंबरच्या अगोदर सुद्धा आपल्या खात्यावर पगार पडू शकतो सर. बरं, आता मला सांगायचं आहे की जवळपास आपले शिक्षक लोक झोपीत गेलते. ह्या शिक्षकांना जागं करण्यासाठी मला पूर्ण खात्रीशी बोलतो, मी एकटाच माणूस लढला, त्याचं नाव आहे भारत जामनिक. तुम्ही तुमच्या बेंबीच्या डेटापासून आकंताने ज्ञानेश्वर म्हात्रे सरांकडे नेहमी सतत जात राहिले की एकच माणूस असा आहे की विदाऊट आंदोलनाशिवाय सरकारचं लक्ष आपल्या शिक्षकांकडे वेधून, वेदना सांगून शिक्षकाच्या हक्काचा पगार त्यांच्या खात्यामध्ये टाकू शकतील. तर या संदर्भात तुम्हाला कोणी कोणी मदत केली? सर, कसं आहे की मंत्रालय तू विधान भवन हा जो प्रवास आहे हा फार खडतड आहे आणि आपल्याला आता त्या कसा झाला हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. परंतु मला एकच सांगायचं आहे की आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचं कार्य हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. स्वतःची मुलगी आजारी असताना सुद्धा, सासूबाई ॲडमिट असताना सुद्धा, पाऊस असून सुद्धा निर्णय हरलेला हा निर्णय आपल्या बाजूने, शिक्षकांच्या बाजूने न झालेला निर्णय बदलवण्याची क्षमता ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी करून दाखवलेली आहे आणि ते झालेली सुद्धा आहे. कारण की अजेंडा एकच होता की शिक्षकाच्या बाजूने न्याय मिळाला पाहिजे आणि नक्कीच
आणि तो त्यांना इतर आमदारांनी सुद्धा साथ दिली असं मी मानतो. मग ते काळे साहेब असतील, आजगावकर साहेब असतील, किशोर दराडे साहेब असतील, त्याच्यानंतर किरण सरनाईक असेल आणि देशपांडे साहेब असतील आणि इतर काही आमदार ज्यांनी जे सक्रिय म्हणून काम केलं बरं का ग्राउंड लेवलवर, आणि काही पदाधिकारी सुद्धा असतील. परंतु एकच धमक ज्ञानेश्वर म्हात्रे सरांमध्ये होती की मुख्यमंत्र्याच्या कोर्टात हा चेंडू टाकून हा प्रश्न सोडू शकतो आणि तो सोडवणार, निर्णय बदलवणार आणि निर्णय बदलला म्हणजे हारलेली लढाई काही अंशी जिंकली असं मला वाटते सर. तेही ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या माध्यमातून. बरं, मला आणखीन एक शिक्षकाच्या मनात प्रश्न आहे की आता सरकारला परत घोषणेचं रूपांतर GR किंवा घोषणेचं रूपांतर कॅबिनेट आणि कॅबिनेटमधून GR इथपर्यंत येण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आता शिक्षक काय म्हणते त्याला, साप गेल्यावर लाठी मारण्यासारखं प्रयत्न काय बऱ्याच जणांनी करायला सुरुवात केलेली आहे. तर हा जर आधीच जर मोठ्या स्वरूपात आंदोलन झालं असतं, तुमच्यासारख्या काही लोकांनी पाठपुरावा केला असता, तर आज ही घोषणेचं रूपांतर डायरेक्ट काय म्हणतो आपण त्याला GR मध्ये किंवा निधीमध्ये झालं असतं. सर चांगला प्रश्न विचारला तुम्ही. थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे सर, मी अगोदर तुम्हाला मागच्या फेसबुक मध्ये काय म्हटलं सर, मी ते शिवाजी छत्रपती महाराजांचा जन्म हा दुसऱ्याच्याच घरात का व्हावा, स्वतःच्या घरात का नाही व्हावा, ही मागच्या फेसबुक लागलं मी बोललो. असेच जर विचार प्रत्येकानं डोक्यामध्ये ठेवले असते आणि गेल्या 2 महिन्यापासून मी असो, रंगारी सर असो, रहाटे काका असो आणि आता समजा जगदाळे सरांनी सुद्धा माझ्यासमोर पाठपुरावा केलेला आहे. मला जो काम करतो त्याचं नाव घेणं मला आनंद वाटतो सर. तर असाच जर पाठपुरावा जर प्रत्येकानं आतापर्यंत केला असता, आपापल्या पद्धतीनं जर केला असता, तर आज जे घडामोडी घडल्या याच्यापेक्षा जास्त आणखी GR मध्ये रूपांतर निधीसह झालं असतं असंही मला वाटतं सर. आणि अजूनही काही वेळ गेलेली नाही असं मला वाटतं सर. बरं, आता हे तुम्ही पाठीमागच्या फोटोमध्ये बघा, आपल्या जालना जिल्ह्यामध्ये स्वराज्य शिक्षक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याने अल्टिमेटम दिला होता आधी निवेदनाद्वारे की जर 12 तारखेपर्यंत घोषणा नाही झाली तर तिथून पुढे आम्ही आंदोलनाला सुरुवात करू. मग तुम्ही असं म्हणायचं आहे का की जरा शिक्षकांनी खरंच प्रत्येक जिल्ह्यात बसले, परत आणखीनही शिक्षक एकत्र आले आणि परत मुख्यमंत्र्यांकडे जर परत याचं माहिती दिली की बाबा शिक्षक नुसतं घोषणेवर खुश नाही आहे, शिक्षकांना कॅबिनेट डिसिजन पाहिजे, GR पाहिजे, तर हे मोठं स्वरूप जर झालं या आंदोलनाला तर काहीतरी बदल घडेल ह्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी. सर्वांना पुन्हा एकदा विनंती अशी करतो सर मी आपल्या माध्यमातून की माझं आतापर्यंत नेहमी सांगणं तेच होतं की आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करा, फळ नक्कीच मिळेल. वेळ लागेल पण फळ नक्कीच मिळेल. संघर्ष असलाच पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये, तो आहेच. आणि अजूनही आपल्या शिक्षकांमध्ये काही चाणाक्ष बुद्धिमत्तेचे काही शिक्षक आहेत, काही विचारवंत आहेत, त्याच्यानंतर काही मंत्रालयातील घडामोडी जाणणारे आहेत आणि असे सगळे आहेत. तर त्यांनी सुद्धा थोडं मनावर घेऊन आणि जे काही समजा बिनकामाची चर्चा करतात काही ग्रुपवर, समजा हे जे काही चर्चा थांबून जर पुढे GRचं रूपांतर हे पगारामध्ये कसं होईल, म्हणजे हे स्वतःसाठी बरं का, आपापल्या फॅमिलीसाठी, म्हणजे दुसऱ्यासाठी नाही, तर स्वतःच्या पगारासाठी जर त्यांना जर समजा इथून पुढे आणखी वेळ गेलेली नाही आणि संधी आहे सर, संधी आहे, सकारात्मक सगळं झालेलं आहे. म्हणजे जी आशा नव्हती आपल्याला 9 तारखेला, जी आशा आपल्याला मावळलेली होती पूर्णपणे, ती आशा आता निर्माण झालेली आहे. एक नवीन पुन्हा दिवा पेटलेला आहे. त्या दिव्याचं रूपांतर मशालीमध्ये, त्या दिव्याचं रूपांतर मशालीमध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये उजेड करण्याचं काम हे स्वतःवर डिपेंड आहे. हे प्रत्येकानं करावं. मग त्यामध्ये हात जोडून विनंती आहे, काही अधिकारी असतील, काही मंत्री असतील, काही आमदार असतील, त्याच्यानंतर काही पदाधिकारी असतील आणि काही सामान्य शिक्षक असतील, या सर्वांनी जर आपापला खारीचा वाटा जर GR मधून एका महिन्याचा कमीत कमी पगार अगोदर पाळून घेणे, या डिसेंबरच्या अगोदर, या सप्टेंबरच्या अगोदर. आचारसंहिता सप्टेंबरला लागते सर, तर आचारसंहिता सप्टेंबर लागण्याच्या अगोदर किमान वाढीव टप्प्याचा जून महिन्याचा तरी पगार खात्यावर पाळून घेण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते सर्वांना मते करावे. आणि जे करतील त्यांना 63,000 शिक्षकांच्या
जे पुण्य आहे ते आपापल्या पद्धतीनं असं वाटून घेतलं जाईल सर, आणि तेवढं पुण्य सर्वांना मिळेल. यासाठी जे काही प्रयत्न करता येईल. निराश व्हायचं कारण नाही सर. शिक्षण मंत्री हे पॉझिटिव्ह आहेत, मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत, आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पण आता पॉझिटिव्ह आहेत. आणि त्याच्यानंतर आता हेड आपलं ओपन आहे, म्हणजे अगोदरच आपल्या 1160 मधला काही निधी उरलेला आहे सर, आणि तो निधी सुद्धा आपण याच्यामध्ये काही प्रमाणात वापरू शकतो. शिक्षण मंत्री अर्थमंत्री राहिले आहेत सर, आणि हा निर्णय हा मुख्यमंत्र्याचा आहे हे विसरता कामा नाही. ते काहीही करू शकतात, म्हणजे द्यायचं म्हटलं ना तर ते काहीही करू शकतात. म्हणून शंका कुशंका हे मनात न ठेवता पुढे जियाचं रूपांतर लवकर निर्गमित व्हावा, आणि GR निघून पहिल्या 1 महिन्याचा तरी पगार हा सप्टेंबरच्या अगोदर कसा खात्यावर पडेल सगळ्यांच्या, बरं का, सर्वांच्या, याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे हीच माझी इच्छा आहे. फक्त ग्रुपवर चर्चा कमी करा. इथून पुढचे 8 ते 10 दिवस महत्वाचे आहेत, त्यांना सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. आणि परत तुमचे सगळ्या 63,000 शिक्षकाच्या वतीने मी खरंच मनापासून आभार मानतो. तुमच्यासारखे असे लढवय्ये लोक आपल्या जालन्याच्या भूमीमध्ये जन्माला आले, तरी तुम्ही विदर्भाचे जरी असले पण तुमची कर्मभूमी आता मराठवाडा आहे, जालना आहे, तर आम्हाला अभिमान आहे तुमचा. संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे. बांधवांनो, असं काहीतरी काम करा की जेणेकरून आपल्या आईबापाला सुद्धा आपला अभिमान वाटला पाहिजे, आपल्या बायकोलाही आपला अभिमान वाटला पाहिजे की हो, माझा नवरा सुद्धा स्वतःच्या हक्काच्या पगारासाठी काय करतोय, पाठपुरावा करतोय, त्या आंदोलनामध्ये सहभागी होतोय. छत्रपती शिवाजी महाराज असतील, भगतसिंग राजगुरू, सुखदेव असतील, हे सगळे महान लोक बांधून आपल्या देशासाठी लढले. तुम्ही कमीत कमी तुमच्या आमच्या पगारासाठी तरी लढा, एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मला सांगायचं शेवटी सर, सांगा की बरेच ग्रुपवर चर्चा येतात की मग आतापर्यंत असे धोके झाले, आतापर्यंत असं झालं. इतिहास बदलायला वेळ लागत नाही. इतिहास घडवणारे सुद्धा आपणच, इतिहास बदलवणारे सुद्धा आपणच. आणि म्हणून सगळं काही पॉझिटिव्ह विचार करा, आणि प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं जी काही पुढे आलेली 8-10 दिवसाची संधी आहे ती 8-10 दिवसाची संधी ही घालवू नका. आणि GR निर्गमित करण्यासाठी जे जे काही प्रयत्न करता येईल ते प्रयत्न करा. आणि व्हॉट्सअपवर गप्पा बिनकामाच्या मारल्यापेक्षा इथून पुढे 8 ते 10 दिवसामध्ये स्वतःच्या पगारासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे करा. नक्कीच तुम्हाला 65,000 शिक्षकांच्या आईवडिलांचे आशीर्वाद मिळतील, आणि स्वतःचं जीवन आयुष्य होईल. आणि हे जसे जालनाकर करतायत तसं आपापल्या पद्धतीनं सुद्धा प्रयत्न करा. आणि शासन निर्गमित GR निर्गमित करून आपलं जीवन सुखकर करा, एवढंच माझं म्हणणं आहे. टीका टिप्पणी बंद करा आणि कामाला लागा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण आलात, व्हिडिओ बघितलात. हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक बांधवांपर्यंत पाठवा. धन्यवाद.